वास्तुशास्त्रामध्ये 4 दिशा नसून 8 दिशा नसून टोटल आहे 16 दिशा. एखाद्या घरामध्ये सर दोष आहे हे कसं पाहायचं? ईशान्य दिशेला काही प्रॉब्लेम असतो की कॅन्सर 100% होतो. कॅन्सर म्हणजे ईशान्य, हे फिटच करून घ्या. वास्तूमध्ये 3 गोष्टींना कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाहीये. इव्हन मलाही मागू नका आणि परमेश्वरालाही मागू नका. एक, ईशान्य दिशेला टॉयलेट किंवा किचन 100% कॅन्सर किंवा 100% जीवघेणा आजार होतो. मी त्याचं कारणही सांगतो. दुसरं आहे नैऋत्य दिशेची एंट्रन्स, त्यालाच आपण साऊथ वेस्ट असं म्हणतो. आणि तिसरं आहे ब्रह्मस्थानाचा प्रॉब्लेम. अजून एक सगळ्यात मोठा वास्तूचा जो दोष मी ऑब्झर्व केला आहे, कॉमन जो दोष आहे, तो आग्नेय दिशेला जेव्हा मंदिर जातं तुमच्या घरामध्ये ऍक्सिडेंटल डेथ कन्फर्म होती. मी जवळपास 100-1 घरांमध्ये या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. नमस्कार, मी रोहित पाटील. आपल्यासमोर वास्तू कन्सल्टंट तुषार यलमार सर बसलेले आहेत. त्यांच्याकडून आपण वास्तुशास्त्राबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. आमच्या ऑडियन्सला पहिला तुमच्याबद्दल सांगा. मी या फील्डमध्ये यायचं कारण की माझ्याही घरी सामान्य माणसासारखे बरेच हेल्थ इश्यूज होते. सो बऱ्याच डॉक्टरांकडे गेलो, बरेच कन्सल्ट केले डॉक्टरांकडे, आणि मग काही फरक पडत नव्हता. मग माझे जे सिनियर्स आहेत मी त्यांना हायर केलं, घरी बोलवलं, त्यांनी काही रेमेडीज केले, सायंटिफिकली रेमेडीज केले, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि मग हे रेमेडीज करून मला माझ्या पॅरेंट्सला किंवा घरच्यांना जो 20 दिवसात 22 दिवसात जो फरक जाणवला, त्यावेळेस मग मी विचार केला की देअर इज समथिंग, काहीतरी आहे. कारण मी 2 वर्ष दुबईमध्ये होतो आणि माझाही पहिले या शास्त्रांवर विश्वास नव्हता. मग थोडासा खोलपणे एक शांत बसून विचार केल्यावर माझ्याही मनात आलं, भारताला जेव्हा सोने की चिडिया जेव्हा आपला असा उल्लेख होतो तो उगाच नव्हता, काहीतरी वेगळं होतं. आज जगात 100, 150, 200 जे काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये भारत हा टॉपलाच का होता? बरोबर. ह्या गोष्टीचं कारण जाणायला मी ह्या शास्त्रांकडे वळलो. आणि मग बघता बघता वास्तू, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमॅरोलॉजी या सगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्शन होत गेलं. आणि असं म्हणतात हे शास्त्र लोकांना निवडतात, लोक नाही निवडू शकत हे शास्त्र. सो असा माझा प्रवास होता. आणि मग आतापर्यंत जवळपास 50 मेगा फॅक्टरीज आणि 150+ रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स केले. एकही केस अशी नाहीये की जिथे हा वास्तू कन्सल्टंट फेल झालाय. कारण की कधी खोटं बोलायची वेळ नाही आली. जे काय आहे ते तुमच्या पुढे हार्ड प्रूफ्स असतात. मी बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच जागी जेव्हा जातो तेव्हा लोक मला सांगतात की सर, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, ही दक्षिण आहे, हे उत्तर आहे. जर आपण भारतातले कुठलेही मंदिर बघा किंवा कुठल्याही चांगल्या जागा बघा, त्याच्यावरचे कार्विंग्स बघा. इव्हन तुम्ही हम्पीला जा किंवा औरंगाबादला जा, तिथे फार चांगल्या चांगल्या प्रतिकृती आहेत. लेण्यांना जा, तिथे ज्या कार्विंग्स आहेत तिथे इंच पर सुद्धा फरक नाहीये. तर एवढे मोठे जे काही शास्त्र आहेत हे अंदाजे कसं काय असू शकतात? जेव्हा कोणी तुम्हाला अंदाजे बोलतो ही पूर्व, ही पश्चिम आहे, ही दक्षिण, हे उत्तर आहे, इट इज टोटली रॉंग. हे पूर्णतः चूक आहे. वास्तुशास्त्रामध्ये 4 दिशा नसून 8 दिशा नसून टोटल आहे 16 दिशा. नॉर्मल लोक कसं करतात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, हे 8च दिशा माहिती. पण ऍक्च्युअल ह्याच्या पलीकडे जाऊन 16 दिशा आहेत. आणि जेव्हा माणूस 16 दिशांवर काम करतो, प्रॉपर प्लॅन घेऊन काम करतो, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात अँग्युलर डिव्हिजन मेथड. मी बऱ्याच ठिकाणी बघितले, साऊथ इंडिया म्हणा किंवा आपला मध्य जो भारत आहे तो बऱ्याच ठिकाणी रेक्टँग्युलर ग्रिडवर काम करतो. म्हणजे कसं की घराचा प्लॅन काढणे आणि त्याच्यावर रेक्टँग्युलर पद्धतीने 16 दिशा मार्क करणे, हे चुकीचं आहे. कारण की आपली जी पृथ्वी आहे ही इलिप्टिकल आहे, बरोबर, किंवा गोलाकार आहे. आणि गोलाकार इलिप्टिकल असेल तर ह्याच्यामध्ये अँग्युलर डिव्हिजन मेथडच आपल्याला रिझल्ट देऊ शकते. असं मी जसं सांगितलं, लोकांचा बराचसा गैरसमज आहे अंदाजे दिशा करणं. तर ऍक्च्युअल तुम्हाला तुमच्या घराचा प्लॅन हवा, ड्राफ्टेड प्लॅन म्हणतात. तुमच्या जवळचा आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनियर किंवा जे ड्राफ्ट्समॅन असतात ते इझिली काढून देतील. त्यानंतर त्याचं सेंटर पॉइंट घेतलं जातं, त्याला सायंटिफिक भाषेमध्ये सेंटर ऑफ मास असं म्हणतात. आणि ते सेंटर ऑफ मास मधून 16 दिशा फाइंड आउट केल्या जातात. मग ऍक्च्युअल आपल्याला कळतं कुठल्या दिशामध्ये काय आहे. त्यामध्ये एक दिशा फक्त 22 डिग्रीची असते, जी की आपण असं म्हणतो पूर्ण माझी पूर्व दिशा आहे. ती पूर्ण पूर्व दिशा नसून त्या एका पूर्ण मध्ये 4 ते 5 दिशा येऊन जातात. बरोबर. सो हे करेक्ट वास्तुशास्त्राची डेफिनेशन आहे. आता तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही एवढं सांगताय, साधारणतः किती वर्षांचा अनुभव आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये?
मला सर झाला आता 6वं वर्ष या क्षेत्रामध्ये. बरं. तर अगेन मी जेव्हा स्टार्टिंगला ज्या फॅक्टरीज केल्या होत्या, मला तेवढा कॉन्फिडन्स असा नव्हता, पण व्हेन आय सी की ह्या गोष्टी वर्क करतायत, तर तसा तसा माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, आज एकही केस नाहीये जिथे आमचं कन्क्लुजन चुकलंय किंवा त्यांना रिझल्ट नाही. 100% रिझल्ट येतात. जेव्हा माणूस 100% अॅक्युरेसीवर काम करतो, ऑफकोर्स रिझल्ट तर येणार आहे. किंवा एक्सरे, जर तुम्ही एखाद्या पेशंटचा एक्सरे काढला, एखाद्याला मार लागला, मुक्का मार लागला, ऍक्सिडेंट झाला, तुम्ही एक्सरे काढला की तुम्हाला दिसतंय ऍक्च्युअल एक्सरे मध्ये फ्रॅक्चर्स कुठे आहेत. बरोबर. तोच घराचा नकाशा आपण करतो, 16 दिशा मार्कआउट करतो, त्याच्यामध्येच आपल्याला कळतं टॉयलेट कुठे, किचन कुठे. रेसिडेन्शियल मध्ये तर मेजरली टॉयलेट आणि किचन ह्या दोनच जास्त गोष्टी आहेत ज्या मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्स करतात. का? कारण की किचन ज्याची एनर्जी आपण कन्झ्युम करतो, आणि टॉयलेट ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे पहिल्यापासूनच. म्हणजे जवळपास आपण असं म्हणू 1995 पासून साधारण शहरीकरण सुरू झालं. त्याच्या अगोदर टॉयलेट हे घराच्या बाहेर होतं. बरोबर. आणि उंबरा हा ती एनर्जी ब्लॉक करण्यासाठी होता. पण त्याच्यानंतर आपण काय केलं, तेच टॉयलेट घरामध्ये आणून ठेवलं. स्टील आपण अजून उंबऱ्याची पूजा करतोय. पण ज्याच्यासाठी उंबरा होता तीच गोष्ट तुम्ही आतमध्ये आणली. राईट. तर टॉयलेट हे कधी ना कधी प्रॉब्लेम करतो, किचन कधी ना कधी प्रॉब्लेम करतो. आता समोरचा मला एखादा म्हणेल की बाबा आमच्या घरात 5 लोक राहतात, 6 लोक, 10 लोक राहतात, तर एकालाच का प्रॉब्लेम करतो? तर त्या माणसाची कुंडली किंवा त्या माणसाची ऍस्ट्रॉलॉजी सांगते की त्या माणसाला प्रॉब्लेम कधी होईल. म्हणजे वास्तू, ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी हे सगळे शास्त्र इंटरलिंक्ड आहे. तुम्ही जेव्हा त्याचा वेगवेगळा वापर कराल, तो रिझल्ट नाही देणार. आता मी एक सर्वसामान्य माणूस आहे, मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे. आता घर बांधायची सुरुवात होते जमिनीपासून. मी एखाद्या ठिकाणी मला जागा खरेदी करायची आहे, जिथे मी स्वतः घर बांधून राहणार आहे. जागा घेत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत? ट्रॅडिशनली लोक काय करतात सर, जागा घेताना भूमिपूजन करतात वगैरे वगैरे. पण शास्त्रामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे ती जागेची नाडी चेक करणं. नाडी म्हणजे काय? जागेचं नेचर चेक करणं. कुठल्याही गोष्टीचं, जागेचं किंवा कुठल्याही निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीचं जे नेचर आहे ते 3 भागात आहे: रजस, सत्व, तमस. रजस जागेमध्ये काहीच राहत नाही. कारण रजस जागेमध्ये आपण इंडस्ट्रीची जी जागा आहे ती मुद्दामून आपण रजस करतो, कारण जिथे प्रोडक्शन झालेलं आहे तिथला माल तिथे साठू नये, पटकन तो स्विच ऑफ व्हावा किंवा फ्लश ऑफ व्हावा, ह्याच्यासाठी आपण ती रजस करतो. सत्व म्हणजे फ्लो, काही गोष्टी जातात, काही गोष्टी येतात. जनरली ऑफिस आणि घर यांच्यासाठी जी जागा आहे ती सत्व नाडी पाहिजे. आणि तमस जमीन जी असते ती वेअर हाऊस किंवा कोल्ड स्टोरेज साठी असते, तिथे गोष्टी साठून राहतात. जर तमस जमिनीवर आपण घर बांधलं तर काय होतं, माणसाची ग्रोथ होत नाही किंवा माणूस तिथे आत्महत्या, मी बऱ्याच अशा उदाहरणं बघितलेले, जिथे माणूस आत्महत्या करतो ती जागा तामसिक असते, कारण विचार त्याच्या मनात साठत जातात. सो कुठल्याही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे गेले, पहिले डॉक्टर काय चेक करतात? नाडी चेक करतात. बरोबर. आपल्या शरीराची जेव्हा नाडी तामसिक होती, आपले विचार मनात स्टोर व्हायला लागतात, आणि स्टोर होणं ह्याच प्रोसेसला तमस म्हणतात. मग ज्यामुळे एखादा माणूस किंवा एखाद्याच्या घरामध्ये आत्महत्या होती, तिथे जमीन ही तमस झालेली असते. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी म्हणतात की घरामध्ये स्टोरेज करू नये, जास्त जुन्या गोष्टी जास्त ठेवू नये, त्यासाठी हे कारण. आता ही जागा कशी ओळखावी? इथे जर तुम्ही तुमचे 3 जे फिंगर्स आहेत ते इथे जर लावले आणि जस्ट डोळे बंद करून, इथे हा जो बोन आहे ना आपला हँडचा बोन, इथे 3 फिंगर लावले आणि डोळे बंद करून जर बघितले, इथे स्पंदन होईल तुम्हाला. तर पहिला बोट जो असतो तो असतो सत्व, दुसरा असतो रजस, तिसरा असतो तमस. तुम्ही ज्या जागेवर आहात तेच स्पंदन तुमची बॉडी तुम्हाला दाखवेल. आपली बॉडी ही बॅटरी आहे. बापरे. त्याच्यामुळे म्हणतात बॉडी ही सत्व ठेवायची, जेणेकरून आपल्या बॉडी मधले एनर्जी फील्ड्स ऍक्टिव्हेट होतात. जेव्हा आपण तामसिक गोष्टी धारण करायला लागतो किंवा राजसिक गोष्टी आपण जास्त कन्झ्युम करायला लागतो, हे जे आपल्या बॉडीमध्ये आहे 72,000 एनर्जी फील्ड्स आहेत, 72,000 नाड्या आहेत ऊर्जेच्या, त्या एक एक नाड्या बंद व्हायला लागतात. थोडक्यात माणूस इनसेन्सिटिव्ह व्हायला लागतो. त्यामुळे म्हणतात शरीर सात्विक हवं. सो जागा सिलेक्ट करताना सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ती ही बघितली पाहिजे की जागाचं नेचर काय, ती जागाचा कस किती राहिलाय, ती जागा प्रोडक्शन तुम्हाला देऊ शकेल की नाही, म्हणजे तुमची ग्रोथ होईल की नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. वास्तूचा सगळ्यात पहिला नियम आहे. त्यासाठी जागा खूप विचार करून घेतली पाहिजे किंवा बघितली पाहिजे. याच्यानंतर येतो मुद्दा घराचा. घर बांधत असताना आम्हाला सांगितलं जातं की घराचा दरवाजा ह्याच दिशेला असावा
किंवा टॉयलेट ह्याच दिशेला असावं, देवघर याच दिशेला असावं, याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि हे जर असेल तर याला काही सायंटिफिक रिझन आहे का, म्हणजे देता येईल का सायंटिफिक रिझन? येस, ऑफकोर्स. वास्तू इज अ सायन्स. वास्तू म्हणजेच सायन्स आहे. वास्तूमध्ये 3 गोष्टींना कुठल्याही प्रकारचं सोल्युशन नाहीये. इव्हन मलाही मागू नका आणि परमेश्वरालाही मागू नका. एक, ईशान्य दिशेला टॉयलेट किंवा किचन 100% कॅन्सर किंवा 100% जीवघेणा आजार होतो. मी त्याचं कारणही सांगतो. दुसरं आहे नैऋत्य दिशेची एंट्रन्स, त्यालाच आपण साऊथ वेस्ट असं म्हणतो. आणि तिसरं आहे ब्रह्मस्थानाचा प्रॉब्लेम. आता ईशान्य दिशा जी काय असते, ईशान्य दिशा आपला ब्रेन रिप्रेझेंट करते. बाकी कुठल्याही गोष्टीत आपल्याला रेमेडी करता येतात विदाऊट तोडफोड. पण नैऋत्य दिशा जी असती ती आपल्या ब्रेनची असते. तिथे जेव्हा माणूस रेमेडी करतो आपल्याला अजून जास्त ऍडव्हर्स इफेक्ट बघायला मिळतो. म्हणजे मी एक केसही बघितली होती की ईशान्य दिशेला टॉयलेट आहे आणि कोणीतरी येऊन तिथे पिरामिड वगैरे टाकले होते. तर त्या पेशंटला कॅन्सर होऊन परत पॅरालिसिस झाला. बापरे. त्याच्यामुळं ईशान्य दिशेचं टॉयलेट जे काय आहे ते काढणं हीच एक रेमेडी. बरेचसे लोक तुमच्याकडून पैसे घेऊन वगैरे तेही करतील, पण आज एखादी गोष्ट जर एखादं खोटं बोलत असेल पण त्या गोष्टीची भरपाई ही पिढ्यानपिढ्यांना द्यावी लागते. त्यामुळं कोणीही जरी तुम्हाला सांगत असेल ईशान्य दिशेला ही रेमेडी, काहीच ऐकू नका, काही कोणाचं ऐकू नका. कारण जे आपलं आमच्या वास्तुशास्त्राची जी जननी आहे विश्वकर्मा प्रकाशन, त्याच्यातच रेमेडी नाही लिहिली. दुसरी गोष्ट साऊथ वेस्टची एंट्रन्स. जर तुमची नैऋत्यची एंट्रन्स आहे, आता नैऋत्य कसे ओळखशाल की बाहेरनं नैऋत्य नाही ओळखला जाणार. घराच्या सेंटर पॉईंट पासून 16 दिशांचा प्लॅन हवा आणि त्या 16 दिशांमध्ये एक जो कॉर्नर आहे त्यामध्ये तुमचं जे दरवाजा आहे, द्वार, ते नैऋत्य दिशेला असलं ते तुम्हाला लॉसेस आणि डेथ किंवा अननॅचरल डेथ कडे घेऊन जातं. आज जर तुम्ही नैऋत्य दिशेचं उत्तम उदाहरण म्हणजे पाकिस्तान आणि पूर्ण आफ्रिका जो खंड आहे ना, त्यांची जी एंट्री आहे, त्या सबकॉन्टिनेंटची जी एंट्री आहे ती नैऋत्य दिशेची. नैऋत्य दिशा माणसाला ड्रेन आउट करून टाकते. फार तर फार चांगली एकदम काय म्हणू आपण लक असेल तर 8 ते 10 वर्ष किंवा 7-8 वर्ष माणूस तिथे स्टेबल राहू शकतो. जर मिडल क्लास माणूस असला 2च वर्षात संपवून टाकते. आणि तिसरा जो दोष आहे तो आहे ब्रह्मस्थानाचा दोष. ब्रह्मस्थानामध्ये कुठल्याही प्रकारचा खड्डा किंवा ब्रह्मस्थान ओपन टू स्काय असणं किंवा तिथे डक्ट असणं, मी फार कॉमन शहरामध्ये फार कॉमन आहे. सेंटरला जो डक्ट ठेवतात बरेचसे बिल्डर किंवा बरेचसे आर्किटेक्ट, सेंटरला डक्ट ठेवतात, तिथून टॉयलेटचे पाईप वगैरे ड्रेनेज वगैरे असतं सेंटरलाच. सगळ्यात मोठा दोष आहे, याचं काहीच रेमेडी नाही. एकदा तुमचा सेंटर जर डिस्टर्ब झाला तो डिस्टर्ब झाला. निर्मात्याला कोणीच निर्माण नाही करू शकत. बरोबर. तुम्ही कुठलेही ऑस्पिशियस स्ट्रक्चर बघा आपल्या देशामधलं, किंवा राजस्थानी पॅलेस बघा किंवा ताजमहाल बघा, व्हाईट हाऊस बघा, इंग्लंडचा बकिंगहॅम पॅलेस आहे किंवा फ्रान्सिसचे जे पॅलेसेस आहेत, कुठेही तुम्हाला ब्रह्मस्थानात खड्डा दिसणार नाही. ब्रह्मस्थान नेहमी उंचीवरच दिसेल. कारण की वास्तुशास्त्र इज ऑल अबाउट नेचर. हे सगळं निसर्गच आहे. निसर्गामध्ये जर आपण एका गर्भवती महिलेच्या पोटात जे बाळ असतं त्याची जी नाभी असते ती अशी पुढे असते थोडीशी, त्याच्यामुळे ब्रह्मस्थान तुमचं कधीही उंचीवर असले तर कधीही योग्य. आता परवा दिवशी तर आमची एक केस होती, त्याच्यामध्ये मला एक जण सांगत होते की ब्रह्मस्थान ओपन टू स्काय असलेलं चालतं आणि खाली शेणाने सारवायचं असतं. तर मी त्यांना विचारलं की सर लॉजिक काय ह्याच्या पाठीमागं, तर त्यांना नाही सांगता आलं. कारण वास्तुशास्त्र म्हणजे लॉजिकच आहे. जर तुम्ही लॉजिकनी नाही काम करणार नाही तुम्हाला रिझल्ट येऊ शकत. मग तुम्ही 10 वास्तू कन्सल्टंट हायर करा किंवा 100 वास्तू कन्सल्टंट हायर करा. आज बरेचसे लोक आहेत की पिरामिड तुम्हाला देणार आहेत किंवा काही ना काही टोना टोटका. माझ्यापर्यंत जर यायचं असेल तर तुमचा विज्ञानावर भरोसा पाहिजे आणि सायंटिफिक लँग्वेज मध्ये माझ्याकडून सोल्युशन घेऊन जा. मी तुम्हाला अंदाजे गोष्टींवर नाही सांगू शकत की तुमच्या घरात या दिशेला आहे मग हे होणार ते होणार. मी पहिले प्लॅन काढायला लावतो. प्लॅन मध्ये ऍट ऍक्च्युअल आपल्याला कळतं किचन कुठे, टॉयलेट कुठे, मगच आपण त्याच्यावर रेमेडी करतो. आणि रेमेडी ही काय, मेटल्सची रेमेडी असते. का मेटल्सची? विज्ञानाचा सगळ्यात पहिला नियम आहे, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ एनर्जी. 200, 300, 400 रुपयाच्या वर रेमेडी नसती, ना करू नये. मी ह्या मुद्द्याकडे येणारच होतो. आजही आता मी स्वतः ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागात आजही एखादा बुवा वगैरे येतो, तो आल्यानंतर डायरेक्ट सांगतो की तुमच्या घरामध्ये असा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे करावं लागेल, त्यासाठी एवढे तुम्हाला पैसे द्यावे लागतील. पैसे दिल्यानंतर आम्ही सांगू की तुमच्या घरामध्ये काय दोष आहे,
किंवा ते एवढ्या आत्मविश्वासाने सांगतात की याच दिशेला हे आहे वगैरे हे. याच्यामुळे होत आहे काय, सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते, कुठेतरी त्यांच्या आर्थिकरित्या पिळवणूक होते. याकडे तुम्ही कसं बघता आणि या सगळ्या लोकांमुळे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो का? डेफिनेटली सर. आता माझे बरेचसे जे क्लायंट आहेत, माझ्याकडे मेजरली जे क्लायंट येतात ते त्रस्त असलेलेच क्लायंट असतात. बरोबर बरोबर. ज्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतो. येस येस राईट. तर माझं एकच सगळ्यांना म्हणणं आहे की कोणी तुमच्या घरात येईल, मग तुम्हाला पूजा वगैरे करायला लावेल. माझ्याकडे बरेचसे क्लायंट 2.5, 3, 4, 5 लाखाच्या पूजा करायला लावल्या. मला फक्त एकच म्हणायचंय की जे कोणी येतात ते तुमच्या घरात येतात आणि मग XYZ गोष्टी करून जातील. तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगता की ही गोष्ट केल्यावर माझं चांगलं होणार आहे, बरोबर. हे तुम्ही तुमच्या माइंडला कन्व्हिन्स करता आणि मग ती गोष्ट केल्यावर तुमचं चांगलंच होतं. पण हेच लोक फॅक्टरीमध्ये येऊन काहीच करू शकत नाही. का नाही करू शकत? कारण फॅक्टरी इथे गेम फक्त नंबरचा असतो, इथे इमोशन्सचा बिलकुल गेम नसतो. कारण फॅक्टरीमध्ये प्रोडक्टिव्हिटी, प्रोसेस आणि प्रॉफिट या 3च गोष्टी बघितल्या जातात, जे की इमोशन्सच्या बेसिसवर नसतात. तिथे ॲट ॲक्च्युअल प्रोसेस अनालाइज करायला लागते. तिथे आम्हाला वास्तू कन्सल्टंट कमी आणि बिझनेस कन्सल्टंट जास्त व्हावं लागतं. प्रोसेसमध्ये जावं लागतं सगळं. म्हणजे एखादं एक्झाम्पल सांगतो. एक फॅक्टरी होती, त्यांचं जेव्हा आम्ही करायला गेलो तर सगळ्यात पहिले मी त्यांचे बॅलन्स शीट्स मागवले. मग ते सर मला बोलले, सर तुम्ही तर वास्तू कन्सल्टंट आहे, बॅलन्स शीट का मागवली? मी सरना म्हणलो, सर हीच एक गोष्ट आहे जी आम्हाला 1% बनवती आउट ऑफ 100% मधून. येस राईट. तर मी त्यांची जेव्हा बॅलन्स शीट बघितली, बॅलन्स शीटचे जे नंबर आहेत त्यांचा ट्रेंड हा वर खाली होत होता सगळा. मग जो वर खाली होत होता मी त्याच्यावरून अनालाइज केलं. साऊथ वेस्ट एक आपला झोन असतो, नैऋत्य दिशा, ज्याला पृथ्वी तत्व म्हणतात, तो स्टॅबिलिटी दर्शवतो. जेव्हा तुमचा सेल्स अप डाऊन आहे, क्लिअर कट दिसतंय की साऊथ वेस्टला काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुमच्या बिझनेस सेल्स साऊथ स्टॅबिलिटी पूर्ण कमजोर आहे. मग त्यांच्या आम्ही फॅक्टरीचे जे नकाशे वगैरे बघितले आणि साऊथ वेस्टला होता वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जो की नसला पाहिजे. पृथ्वी तत्व हे जलतत्वाच्या अपोजिट आहे. आणि मग तिथून आम्ही आता मी त्यांना बोललो की सर हात काढावे लागेल. मग त्यांनी मला सांगितलं की सर हा प्लांट आत्ताच जस्ट टाकला, आम्ही 1.5 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत वॉटर ट्रीटमेंट प्लांट साठी, नाही काढू शकत. मग आम्ही त्याला मेटल स्ट्रिप्स टाकल्या, त्या प्लॉटची एंट्री वेगळी केली आणि बाकीच्या प्लॉटची एंट्री वेगळी केली आणि ते ट्रीट झालं. म्हणजे थोडक्यामध्ये ऑपरेशन केलं त्या प्लॉटचं. गँग्रीन झालेला पार्ट आहे तो कट करून टाकला प्लॉट मधून. प्लॉट आहे तसाच ठेवला, विदाऊट तोडफोड काहीच नाही केली. फक्त या लेफ्ट साईडच्या प्लॉटला दुसरीकडून एंट्री केली आणि राईट साईडच्या प्लॉटला दुसरीकडून एंट्री केली. ह्याच्यातून झालं काय, दोन्ही प्लॉटचे ब्रह्मस्थान वेगवेगळे झाले. म्हणजे एकच बॉडी होती, तिला 2 बॉड्या वेगवेगळ्या केल्या, दोघांचे सेंटर पॉईंट दोन्ही शिफ्ट झाले, दोघांच्या दिशा सगळ्या वेगवेगळ्या झाल्या. सो हे जेव्हा गोष्टी करायच्या असतात तिथे स्किल्डच लागतात. आता काय मग सकारात्मक गोष्टी दिसत आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये? मी तुम्हाला सर त्यांची बॅलन्स शीट दाखवतो आपल्या पॉडकास्ट नंतर. 350-400चा जो सेल्स होता तो कधी ऑफ सीझनला जायचा 200-250. आज त्यांचा जो सेल आहे, आम्ही जवळपास 8-9 महिने झालं त्यांच्यावर काम करतोय. आजची जी बॅलन्स शीट म्हणजे अजून वर्षही आता संपेल मार्च एंडिंगला, जवळपास 1200 करोडचा त्यांचा सेल. बापरे. का झाला? खोटं बोलायलाच नाही लागलं. आम्ही प्रॉपर प्रोसेस फॉलो करतोय, आम्ही अंधविश्वास नाही फॉलो करत आहे. म्हणजे माझा विरोध पूजेला किंवा धार्मिक विधींना माझा विरोध नाहीये. माझा विरोध याला आहे की तुम्ही क्लिअर कट सांगा की ह्याच्यातून रिझल्ट येणार आहे की नाही येणार आहे. आणि आम्ही जे करतो सर, 2 पैसे जास्त घेतो पण तुम्हाला मनी बॅक गॅरंटी देतो की दॅट इज रॉंग. सर मला शहरामध्ये एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे, तर ती प्रॉपर्टी खरेदी करत असताना कोणत्या एरियामध्ये घेतली पाहिजे ती प्रॉपर्टी, किंवा ती प्रॉपर्टी कशी सिलेक्ट केली पाहिजे? वास्तुशास्त्रामध्ये लँड जी जमीन आहे तिला सगळ्यात जास्त महत्व आहे. जर समजा माझ्याकडे एखादी चॉईस आहे, माझ्याकडे चॉईस आहे आणि मला 2000 स्क्वेअर फूटची प्रॉपर्टी भेटते आउटसाइड द टाउनच्या एका कोपऱ्यामध्ये, आणि पण त्याच्या बदलीच मला 300 स्क्वेअर फीट मिळते आणि अशा ठिकाणी मिळते की जिथे शहरातले 1% श्रीमंत लोक राहतात. तर मी प्रिफर करेल जिथे श्रीमंत लोक राहतात त्या आजूबाजूला जर मी तिथे घर घेतली, ती प्रॉपर्टी घेतली, ते ग्रोथच बघायला मिळते. कारण प्रत्येक जगाच्या कॉर्नरला, प्रत्येक शहरामध्ये अशा 1%च जमिनी असतात जिथे तुमची ग्रोथ होती. तिथे जास्त वास्तुदोष असले तरी तुम्हाला इफेक्ट नाही करत, कारण त्या जमिनीतच ती पॉवर असती, त्या जमिनीची ती लँड एनर्जी असती की जी तुम्हाला ग्रोथ कडे पटकन नेईल. सो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एखादा भिकारी जरी तिथे जाऊन राहिला
तरी तो श्रीमंत होऊ शकतो. प्रश्नच नाही. कारण एवढा फरक पडतो. कारण वास्तू ही तुमची मेंटॅलिटी आहे. आज तुम्ही जर बॉलिवूड ऍक्टर बघा किंवा साऊथ बॉम्बेचा एरिया बघा, अशा लोकांमध्ये किंवा अशा वातावरणामध्ये एखादा माणूस गेला, त्याची सायकोलॉजी ऑटोमॅटिकली चेंज व्हायला लागते. तुम्ही करोड रुपयाला किती मोठ्या पर्स्पेक्टिव्हनी बघताय ते डिपेंड करतं. मी जर बघतो ठीक आहे करोड रुपये तर कमवायचे, मला कदाचित ते जाणवणारही नाही की किती कमी वेळात मी करोड रुपये कमवले. पण जर तुम्ही आयुष्याच्या पर्स्पेक्टिव्हनी जर म्हणशाल करोड रुपये कमवायला माझं आयुष्य जाईल, मग तुमचं आयुष्य तर डेफिनेटली जाणार. डिपेंड आहे फक्त पर्स्पेक्टिव्ह बघायचा. बरोबर. त्यामुळे एखाद्याला जॉब पाहिजे असेल तर जॉबलाही एवढ्या मोठ्या पर्स्पेक्टिव्हनी का बघताय? जगातले 800-900 करोड लोक जॉब तर करतातच आहे, मग असं काय वेगळं करताय? त्यामुळे गोष्टींना जेवढ्या मोठ्या पर्स्पेक्टिव्हनी बघशाल तेवढ्या गोष्टी अचीव्ह करायला तेवढं अवघड होऊन जातं. त्यामुळे वास्तू इट्स नॉट अबाउट की तुमचं टॉयलेट इथेच असलं पाहिजे, तुमचं किचन इथेच असलं पाहिजे. वास्तू हे एक असं शास्त्र आहे की एखादी गोष्ट एखाद्या झोनमध्ये ठेवल्यावर ती गोष्ट आपल्या माइंडवर काय परिणाम करते. जसं की एखाद्या बिल्डिंगला फायर लागते, आग लागते, त्यावेळेस आग लागल्यावर आपला माइंड हा कन्फ्यूज होतो. आपल्या माइंडला एंट्रन्स कळत नाही. समोर दरवाजा असून सुद्धा आपण कन्फ्यूज होतो हा दरवाजा आहे की नाही. त्यामुळे फायर एक्झिटला नेहमी रेड कलर असतो. कारण रेड कलरची जी व्हायब्रेशन आहे, त्याची जी इंटेन्सिटी आहे ते लांब न बघायला मिळतात. बरोबर. त्याच्यामुळे रेड कलर हा फायर एक्झिटला असतो, जेणेकरून आपल्याला एस्केपचा जो रूट आहे तो इझिली दिसेल. त्याच्यामुळे कलर्स हा फार मोठा मेजर रोल प्ले करतो इथे. तसंच जर एखाद्या रूमला तुमचा स्काय ब्ल्यू कलर असेल तर तुम्हाला थंड वाटेल, आणि तोच जर तुम्ही एकदम डार्क रेड असेल तर तुम्हाला तिथे चिडचिड, अग्रेशन तयार होईल. तसंच जे कैदी असतात जेलमध्ये, त्यांना एखाद्या रूम मध्ये ठेवलं आणि त्या रूमचा पूर्ण ब्लॅक कलर असला, तो माणूस कंटिन्यू डिप्रेशन मध्ये राहायला सुरुवात करतो. आम्ही त्याच मुद्द्यावरती येणार होतो. घरामध्ये कोणत्या दिशेला कोणता कलर जास्त इफेक्टिव्ह असतो? आपल्या वास्तुशास्त्रामध्ये 5 तत्व आहेत. मेजरली घरामध्ये सगळीकडे ऑफ व्हाईटच कलर असावा, व्हाईटिश कलर असावा. कारण तुम्ही जर एक गोष्ट बघितली असेल तर व्हाईट कलरला लाईफ फार चांगली. व्हाईट हाऊस बघा किंवा ताजमहाल बघा, जगातलं कुठलंही स्ट्रक्चर बघा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघा, व्हाईट हा पीसच देतो तुम्हाला आणि लॉंग लाईफ देतो. त्याच्यामुळे व्हाईट याला दोषही नसतो आणि तुमची लाईफ पण एक छान राहते. सो व्हाईट कलर तुमच्या पूर्ण घराला असावा. सर, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की घरामध्ये आमच्या पॉझिटिव्हिटी नाहीये, किंवा एखाद्या एरियामध्ये गेलं की त्यांना असं वाटतं की ते निगेटिव्हिटी जास्त आहे वगैरे. याकडे तुम्ही कसं बघता, किंवा हे सकारात्मक नकारात्मक नक्की काय आहे, किंवा याचा वास्तुशास्त्रामध्ये याला किती महत्व आहे? सर, सगळी जी गोष्ट आहे ती पर्स्पेक्टिव्हची आहे. जर एखादे अघोरी असतील त्यांच्यासाठी स्मशानभूमी फार पॉझिटिव्ह आहे, म्हणून ते स्मशानभूमीत साधना करतात. बरोबर. त्याचप्रमाणे पंचतत्व ज्या घरामध्ये बॅलन्स आहे, पंचतत्व म्हणजे काय? 72% पाणी, 12% पृथ्वी, 8% अग्नी, 6% वायू आणि 4% आकाश. हे बॅलन्स ज्या घरामध्ये आहे तिथे ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटी होती, आणि हेच जिथे डिस्टर्ब्ड आहे तिथे निगेटिव्हिटी होती. मग तुम्ही त्याला काळा जादू म्हणा, तंत्र म्हणा, मंत्र म्हणा, काही म्हणू शकता, तिथे तुम्हाला कधीच पॉझिटिव्ह फील नाही येऊ शकणार. मग जे पंचतत्व आहेत त्याच्या सायकलला म्हणतात सायकल ऑफ क्रिएशन, आणि जे डिस्टर्ब झालाय त्याला म्हणतात सायकल ऑफ डिस्ट्रक्शन. आणि मग जेव्हा सायकल डिस्टर्ब होती तुम्हाला वेगवेगळे हेल्थ इश्यूज व्हायला सुरू होतात, कंटिन्यू हेल्थ इश्यूज होतात. जेव्हा मी बऱ्याच घरांमध्ये जातो, एखादा पेशंट मला सांगतो सर आम्हाला इफेक्टच येत नाही औषधांचा, मग त्यावेळेस माझा प्रश्न असा असतो की हे कसं काय पॉसिबल आहे? जी फार्मा कंपनी करोडो लोकांवर एकच गोळी देते, एकच औषध देते, आणि त्यात तुम्ही म्हणताय की तुम्हालाच इफेक्ट नाहीये, असं कसं काय असू शकतं? ते तुमचं घर आहे ते तुम्हाला इफेक्ट देत नाही. तुमचं घर रेग्युलरली तुम्हाला साईन दाखवतं घरामध्ये काय घडतंय. समजा तुमच्या घरामध्ये क्रॅक्स येतात कंटिन्यू, तुम्ही समजून जा तुमच्या बॉडीमध्ये पित्त फार जास्त होत चाललंय, तुमच्या घरामध्ये पोपडे पडायला लागलेत भिंतीचे, सीलन जे आपण म्हणतो, ओलावा, तर तुम्ही समजून घ्या घरामध्ये घराच्या कुठल्याही मेंबरला स्किन डिसीज होणार आहे. हे तुमचं घर वेळोवेळी दाखवतं तुमच्या बॉडीची सिच्युएशन काय. हे ऑब्झर्वेशनचं आहे सगळं. मला अजून एक थोडासा वेगळा क्वेश्चन विचारायचा आहे. कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट सडनली घडते, जसं की अचानक एखादी लॉटरी लागते, अचानक एखाद्या ठिकाणी अनएक्सपेक्टेड आपली निवड होते, किंवा रातोरात एखाद्या वेळी फेमस होणं, किंवा अचानक खूप मोठी रक्कम येणं. या गोष्टी घडण्यापाठीमागे काय कारण असू शकते, किंवा याला वास्तुशास्त्राचा काय आपल्याला कनेक्ट करता येईल का? वास्तुशास्त्र हे सगळीकडे डॉट कनेक्ट करत जातं.
एखादी गोष्ट सडन म्हणण्यापेक्षा ती गोष्ट त्या मोमेंटला झाली म्हणून तुम्हाला ती सडन वाटते. पण जेव्हा तुम्ही 4 महिन्यांपूर्वी, 5 महिन्यांपूर्वी, 6 महिन्यांपूर्वी घरामध्ये छोटे मोठे चेंजेस करतात, त्याच्यानंतर जो तुम्हाला बदल जाणवायला लागतो तो तुम्ही सडन म्हणू शकता. पण तुम्ही हेच म्हणू शकता की जेव्हा तुम्ही वास्तूमध्ये छोटे छोटे काही ना काही बदल करतात त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात. जसं की फॉर एक्झाम्पल चाकू आहे. चाकू हा रिप्रेझेंट करतो मार्सला, मंगळ ग्रहाला रिप्रेझेंट करतो. तो चाकू जेव्हा तुम्ही इकडच्या झोन मध्ये तिकडच्या झोन मध्ये ठेवता, इकडल्या झोन म्हणजे समजा एखाद्याने चाकू पूर्व दिशेला ठेवलाय, तोच चाकू त्याने दक्षिण दिशेला ठेवला, मग तो त्याच्या पत्रिकेतनं वेगवेगळे योग ऍक्टिव्हेट करत जातो. यालाच म्हणतात वास्तूमधले दोष किंवा वास्तू तुमचे इव्हेंट हे कनेक्ट करत जाते. अजून एक सगळ्यात मोठा वास्तूचा जो दोष मी ऑब्झर्व केला आहे, कॉमन जो दोष आहे, तो आग्नेय दिशेला जेव्हा मंदिर जातं तुमच्या घरामध्ये ऍक्सिडेंटल डेथ कन्फर्म होती. कन्फर्म. मी जवळपास 100-1 घरांमध्ये ह्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. एखाद्या घरामध्ये सर दोष आहे हे कसं पाहायचं? आता मी बऱ्याच ठिकाणी जातो, बरेच लोक मला म्हणतात की सर दोष कसा आहे, कसा फाइंड आउट करायचा. ज्या घरामध्ये टॉयलेट आहे त्या घरामध्ये 100% दोष असतोच. डिपेंड करतं तो दोष जो आहे तो कधी ऍक्टिव्हेट होतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याच्या घरामध्ये टॉयलेट आहे, ठीक आहे, आणि घरामध्ये 5 ते 6 मेंबर आहेत. आजपर्यंत तर काही प्रॉब्लेम नाही, गेल्या 5, 6, 7, 8 वर्ष झाली समजा काहीच प्रॉब्लेम नाही. पण एखाद्या पर्सनची जर ची दशा किंवा आपण ऍस्ट्रॉलॉजिकल पॅरामीटर मध्ये त्याला असं म्हणतो अंतर्दशा किंवा महादशा, टॉयलेट ही एक पर्टिक्युलर राहूची एंटिटी आहे. तुम्ही जर बघितलं तर पूर्ण फक्त फेस येते. मग एखाद्या पर्सनच्या दशेमध्ये राहूची जी दशा आली तर त्या पर्सनला ती टॉयलेट प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. घरातल्या त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीलाच फक्त त्रास होणार किंवा सगळ्यांनाही होऊ शकतं. पण टॉयलेट ज्या घरात असतं तिथे प्रॉब्लेम होतोच आणि ते टॉयलेट ट्रीट करून घ्यावं लागतं. ट्रीट कसं करतो? आजूबाजूला मेटल स्ट्रिप्स टाकावे लागतात, बस, बाकी काहीच नाही करायला. कारण ती एनर्जी आपल्याला फ्लो नाही करू द्यायची. म्हणजे व्हर्च्युअली आपण काय करतोय, तो भाग जो आहे तो गँग्रीन झालेला जो पार्ट आहे तो घरापासून कट करतोय. मग असा एखादा तुम्ही किस्सा एखादा सॉल्व्ह केलाय का की ज्या घरामध्ये टॉयलेट होतं आणि तेथील व्यक्तीला एक मेजर इश्यू झाला होता किंवा प्रॉब्लेम आला होता? एक आत्ताचीच रिसेंटली केस, रेसिडेन्शियल केस आहे की एक आमचे क्लायंट आहेत, तर 3 BHK त्यांचं घर होतं आणि त्यांनाही असं वाटलं होतं की मी पूजा घातली, वास्तू शांती घातली म्हणजे माझे दोष गेले. पण ऍट ऍक्च्युअल असं काही नसतं. वास्तू शांती हा एक वेगळा पार्ट आहे आणि वास्तुशास्त्र हा एक वेगळा पार्ट आहे. सो प्लीज तुम्ही ह्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. तर आम्ही जेव्हा त्यांच्या घराचा ग्रेडेड प्लॅन काढला, मी तुमच्या स्क्रीनवरही दाखवेल की ग्रेडेड प्लॅन कसा असतो. तर त्यांच्या घरामध्ये साऊथ दिशेला टॉयलेट होतं. आता साऊथ दिशेला टॉयलेट असल्यामुळे काय झालं, साऊथ दिशेला एक एनर्जी फील्ड असतात, त्याला म्हणतात यम. यम म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये नाहीये. यम काय करतो, आपली झोपेमध्ये टेम्पररी डेथच करतो. झोपेमध्ये आपली टेम्पररी डेथ होते. तर साऊथ मध्ये जेव्हा टॉयलेट जातं माणसाची झोप उडून जाते, बॉडीचं रिलॅक्सेशन संपून जातं. आता रिलॅक्सेशन कसं संपणार? ओव्हर थिंकिंग. मग त्या बाकीच्या दुसऱ्या दिशा ठरवतात की झोप कशामुळे उडणार. जर कॅश फ्लो डुबला असेल त्याच्यामुळे झोप उडेल, डिप्रेशन असेल त्याच्यामुळे झोप उडेल, कॅश फ्लो असेल तर साऊथ ईस्टला पण आपण जबाबदार धरू शकतो, आणि डिप्रेशन असेल तर पश्चिमी वायव्य म्हणून एक दिशा आहे, वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट जिला म्हणतात, तिला रिस्पॉन्सिबल करू शकतो. म्हणजे एक दिशा नव्हे तर पर्टिक्युलर दिशांचं कॉम्बिनेशन बनायला लागतात. एक्झाम्पल, ईशान्य दिशेला काही प्रॉब्लेम असला की कॅन्सर 100% होतो. कॅन्सर म्हणजे ईशान्य, हे फिटच करून घ्या. आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट एक दिशा आहे, ती बॉडी फ्लुइड तिथून हलतात. बॉडीचे जे काही फ्लुइड्स आहेत, ब्लड प्रेशर आहे, इन्सुलिन आहे, किंवा बाकीचे काही जे काही बॉडी फ्लुइड्स आहेत. आता जेव्हा ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे वायू तत्वाची जी दिशा आहे, वायू तत्वाची अँटी इलेमेंट आहे पृथ्वी तत्व किंवा आकाश तत्व. तिथे जेव्हा ब्रासची गोष्ट जाते किंवा येलो कलर जातो किंवा आयरनची कुठली लोखंडाची गोष्ट जेव्हा जाते, तेव्हा मी ऑब्झर्व केलेले ब्लड कॅन्सर झालेला आहे. म्हणजे ब्लड हे एक पर्टिक्युलर बॉडी फ्लुइड आहे, त्याची ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट जी दिशा आहे, आणि कॅन्सर म्हणजे नॉर्थ ईस्ट, या दोन्ही दिशांचे कॉम्बिनेशन बसून ब्लड कॅन्सर झालं. तर ह्या दिशांचे कॉम्बिनेशन बनायला सुरू होतात आणि मग आपल्या आयुष्यामध्ये आपण एक इव्हेंट बघत जातो. थोडक्यात आपण असं कन्क्लूड करू शकतो, आयुष्यात काय घडतंय हे तुमची वास्तू ठरवणार आणि आयुष्यात ती गोष्ट कधी घडवायची ही तुमची ऍस्ट्रॉलॉजी ठरवणार.
या सगळ्या गोष्टी इंटरलिंक्ड आहेत. इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत काम करत असताना तुम्ही अशी कोणती मोठी केस सॉल्व्ह केली आणि त्याची फीस किती घेतली होती? आता जर एखादा माणूस सर माझ्याकडे कॅन्सरचा किंवा हम्म, बऱ्याच मोठ्या डिसीज आहे आणि त्याच्या लाईफ डेथचा प्रश्न आहे, हम्म, तर आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्ही जस्ट फ्रीली आम्ही ओपन ऍडवाइस देऊन देऊ. आणि तुम्हाला वाटत असेल तुम्ही कुठे गोशाळेत दान करा किंवा हम्म, हम्म, कोणाला जेवायला घाला, गरिबांच्या इथे अनाथ आश्रमाला दान करा. हम्म, पण जर माझ्याकडे एखादा माणूस येतोय आणि तो मला म्हणतोय सर आज 200 करोड टर्नवर आहे आणि आम्हाला 500 करोड टर्नवर पाहिजे, तर त्याला फी तर लागेल. तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी मी फीस जी आहे ती घेतलेली 23 लाख रुपये. बापरे, 23 लाख. कारण की वास्तू म्हणजे सर लोकांच्या मनात एक असं आहे की वास्तू म्हणजे वास्तुपूजा, वास्तुशांती. पण तेच करायला म्हणजे पूर्ण वास्तू हे फक्त त्यामध्ये वास्तू येत नाही, त्याच्यामध्ये ऍस्ट्रॉलॉजी येते, त्यामध्ये न्यूमरोलॉजी येते, त्यामध्ये तुमच्या बिझनेसचा लोगो काय हवा, तुमच्या बिझनेसचे फोन नंबर काय असावे, तुमच्या बिझनेसची प्रोसेस काय असावी, या सगळ्या गोष्टीवर आम्हाला काम करावं लागतं. आयुष्यातले 10 ते 12 महिने तिथे द्यावे लागतात त्या इंडस्ट्रीला, त्याच्यामुळे त्याची एवढी फीज असते. पण ऍज कम्पेअर जेव्हा आपण सामान्य घरं वगैरे आपण कन्सिडर करतो, आमची टीम आहे, घरांची फीज आहे 20 ते 22 हजारांपासून सुरू होती. त्यामुळे घरांच्या केसमध्ये एवढे फीज नसतात. पण येस, इंडस्ट्रीच्या किंवा कमर्शियल गोष्टींमध्ये ह्या एवढ्या फीज असतात, कारण तिथे गोष्टी टर्नओव्हरच्या असतात, तिथे प्रॉब्लेम्सच्या नसतात. निश्चितच सर, तुम्ही इथे आलात आणि आपलं मोलाचं मार्गदर्शन आमच्या ऑडियन्सला केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. आणि पुन्हा आपण भेटूच. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू.